मित्रांनो, मी अरकान रफिक फकीरवाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, राशन कार्ड मधील सर्व लाभार्थ्यांचे आधार ई-केवायसी करणे शासनाने बंधनकारक केले आहे। मित्रांनो, जर तुम्ही ना केल्यास तर रेशन कार्ड मधून तुमचे नाव कमी करण्यात येईल। मित्रांनो, मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत, तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। चला मित्रांनो, सुरू करूया हा महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, सर्वत्र जनतेला रेशन कार्ड धारकांना कळविण्यात येते की सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन कार्ड सत्यापन व्हेरिफिकेशन करिता रेशन कार्ड मधील सर्व लाभार्थ्यांचे आधार लिंक ई-केवायसी करणे शासनाने बंधनकारक केले आहे। मित्रांनो, लिंक न केल्यास रेशन कार्ड मधून तुमचे नाव कमी करण्यात येईल, त्यास आपण स्वतः जबाबदार राहील। करिता आपण सर्वांनी रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी। जे लाभार्थी कामासाठी, नोकरीसाठी, शिक्षणासाठी किंवा इतर कारणास्तव बाहेर आहे व त्यांना येणे शक्य नसेल तर ते ज्या ठिकाणी आहे तेथील रेशन दुकानात आधार कार्ड घेऊन जाऊन ई-केवायसी करून घ्यावी। मित्रांनो, देशातील कुठल्याही गावातील रेशन दुकानात ई-केवायसी होऊ शकते। मित्रांनो, तरी आपण सर्वांनी ई-केवायसी करून घ्यावी। मित्रांनो, ई-केवायसी करण्याची जी अंतिम तारीख आहे ते आहे 30 सप्टेंबर 2024। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढाच। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। वस्सलाम।